श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा अध्यायाचे पठण करणार आहोत। तर सय्यदेवाने केलेल्या पूजनेने व संतुष्ट होऊन नरसिंह सरस्वतीने त्याला वरदान दिले। सय्यदेवाने श्री गुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे। तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार करतो। मला आज त्यासाठीच बोलवले आहे। मी त्याच्याकडे गेलो तर तो माझा निश्चित प्राण घेईल। तरी कृपा या संकटातून मला मुक्त करावे। हे ऐकून गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटी जावे असे सांगितले। तू परत आल्यावर आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन देखील दिले। त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला। तो यवन महाभयंकर यमासारखा होता। सय्यदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरून घरात गेला। सय्यदेव भयचकित होऊन श्री गुरुचे चिंतन करू लागले। घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले। त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करत आहे। त्या भयंकर कलेशाने यवन जागा झाला। त्याने मग सय्यदेवाला न मारता त्याच्या पाया पडू लागला। पाया पडून तुला येथे कोण बोलवलं, आता लवकर परत जा असं म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषण देऊन निरोप दिला। सय्यदेवाने आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगातीरी श्री गुरुचरणाचे दर्शन घेण्यासाठी गेले। श्री गुरूंनी त्याने घडलेले सर्व वृत्तांत सांगितला। श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्र जाण्यास निघाले। तेव्हा सय्यदेव श्री गुरूंना म्हणाले, आपले भक्ती वात्सल्य अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपली सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो। तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे। मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन। तेव्हा तू मला पुत्रपौत्रा व स्त्रीसह भेट। चिंता करू नकोस, सुखाने संसार कर। अशा प्रकारे सय्यदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गेले। या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।